बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ कथा कादंबरीकार दी बा पाटील सर लिखित एक कथा, काळ रात्र होता होता. बापू शेतीविषयक अभ्यासाची सहल करून गावी परत आले. आपल्या वाड्याच्या पायऱ्या चढताना त्यांनी सहलीतून आणलेलं बॅगांचं ओझं त्यांना पेलवत नव्हतं. सहलीतून 40 भर शेतकऱ्यांसमवेत त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात त्याने अनेक प्रगतशील शेतकऱ्यांच्या शेतांना, तिथल्या पिकांना, ऊसपट्ट्यातील लागवडीला व साखर कारखान्यांना भेट दिलेल्या. सरकारी खर्चात हा दौरा केलेला. आमदार सुधाकर कामतेंनी त्यांचं नाव एक प्रगतशील शेतकरी म्हणून त्या दौऱ्यात घातलेलं. शिवाय या सहलीतून बापूंना पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शहरं व प्रसिद्ध धार्मिक क्षेत्रांना, देवदेवळांना भेटी देण्याचा योग आला. जाईल तिथं बापूने काही ना काही खरेदी केली. त्यामुळं बरोबरचं ओझं वाढत गेलं. आतल्या सोप्यातून राजाक्काबाईंनी बापूंना वाड्याच्या पायऱ्या चढून येताना पाहिलं. तसं त्या संताजीला हाक देत म्हणाल्या, "अरे संतू, पळ पळ लवकर, हे आल्यात. त्यांच्या हातातलं वज्र तेवढं घेऊन ये जा." आत बसलेला संतू पटकन उठला व घाईनं बाहेर येत आपल्या बापूपर्यंत पोचला. त्यानं बापूंच्या हातातील 2 बॅगा अलगदपणे आपल्या हाती घेतल्या. रिकाम्या झालेला बापूंनी दम सोडला. संतूला म्हणाले, "बरं झालं आला असते. लई वज्ज आहे, मला फिलतंय होई. कसा तरी इथवर आलो नव्ह का? निरोप तरी द्यायचा होतसा," असं संतू म्हणाला. राजाक्काबाईंना आनंद झाला. बापूंनी डोईवरचा कोशा फेटा उतरून सोप्यातल्या खुंटीवर तसाच अडकिवला. अंगातला मलमलीत 3 बटनांचा शर्ट काढून त्या फेट्यावर टाकला. कमरेचं धोतर वर उचलून कमरेला खोवलं व हातपाय धुण्यासाठी म्हणून ते पाठीमागल्या न्हाणीत गेले. काही वेळानं टॉवेलनं तोंड पुसत मधल्या घरात आले. अलमारीच्या दाराला असलेल्या आरशासमोर उभं राहून आपला चेहरा निरखत स्वतःशीच म्हणाले, "दाढी वाढली, हजामत करायला पाहिजे आहे." त्याने ओठावरच्या पिकलेल्या झुपकेदार मिशावरून हात फिरवला. डोक्यावरची पांढरी खुरटी केस पाहत पाठीमागं उभे असल्या राजाक्काला म्हणाले ते, "राजाक्का, खरं तर तूच बरोबर पाहिजे होतीस. म्हातारपणी का होईना पण निम्मा महाराष्ट्र बघायला मिळाला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो होतो, तिथं तुझी लई याद आली बघ." असं म्हणून ते पाठीमागे वळले. तशा राजाक्काबाई मुरका मारून म्हणाल्या, "म्हातारपणी चेष्टा सुचायला लागली या म्हणा की. तुम्ही बघितलं म्हणजे ते मी आपण बघितल्यागतच हाय." असं म्हणून राजाक्का आत जात म्हणाल्या, "सोप्यातल्या माच्यावर बसा जावा, म्या तुम्हासनी चहा ठेवती." बापू सोप्यात येऊन लाकडी माच्यावर बसले. त्यांच्या समोरच्या खुर्चीत संतू बसला. बापू संतूला म्हणाले, "संताजीराव, 12वीचा निकाल कधी हाय?" "पुढच्या आठवड्यात आहे." "पास होशीला ना?" "बापू काळजी करू नकासा, मी चांगल्या मार्काने पास होईन," असं संतू म्हणाला. बापूंची संतूवर नजर खेळली. संतू जेमतेम 18 वर्षांचा तरुण मुलगा, 5 मुलींच्या पाठीवर झालेला. एकुलता एक मुलगा म्हणून बापूंनी लहानपणापासूनच त्याला लाडात वाढवला. तो मागेल ते त्याला दिलं. घर खानदानी देसाई पाटलांचं, त्यामुळं 50 भर एकर शेती होती. घरात गडी माणसं कामाला होती. गोठा दुभत्या जनावरांनी भरलेला. घरात दुबदुबत्याचा महापूर 12 महिने असायचा. बापूंनी गावातल्या हनुमा वस्तादांच्या मार्गदर्शनाखाली संतूला तालीम शिकवली. 12वीत येईपर्यंत संतूनं 5.6 फुटाची उंची ओलांडली. पिळदार शरीर कमावलं. रंगानं बापूंच्या सारखाच गोरा पान. ओठावर आत्ता कुठे मिसरूड फुटू लागलं. पैलवान असला तरी बुद्धीनं सुद्धा चाणाक्ष होता.
अभ्यासात हुशार होता, तरी पण वागायला एकदम नम्र व स्वभावानं गरीब. त्याच्याकडे एकटक बघत बापू म्हणाले, संताजीराव, तुम्ही 12वी जिंकली तर आम्ही बी तुम्हाला एक लय मोठी भेट देणार. आतून चहा घेऊन राजाक्काबाई बाहेर येत म्हणाल्या, लेकासाठी काय भेट घेऊन आलायसा? ते तुम्हासनी आत्ता सांगणार नाही. संतू 12वी पास झाला की मग सांगणार आहे. पुढचं पुढं बघितलं असतं की. असं बोलून ओढ लावायची काय गरज होती काय? पोराची जात आहे, कारण नसताना विचार करीत बसायचं. कसला विचार म्हणतायचा? हेच की ते तुम्ही त्याला काय भेट देणार आहेसा त्याचा विचार म्हणते. बापू हसून म्हणाले, तुम्ही लई उतावळे आहेसा, सांगूनच टाकतो. बसा बसा माझ्यावर. राजाक्काबाईंनी चहाची कप बशी बापूंच्या हाती दिली व तिथेच माचाच्या एका कोपऱ्यावर त्या बसल्या. बापूंनी भुरके मारीत चहा संपविला. धोत्राच्या सोग्यानं तोंड पुसून ते म्हणाले, शाहू महाराजांचं नाव ऐकलंयसा का? माहिती आहे, कोल्हापूरचंच नव्ह का? बरोबर. तर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला गेलो होतो. तिथनं शाहूंचा वाडा बघितला, खासबाग मैदान बघितलं, कुस्त्यांचे कैक आखाडे बघितले, मोतीबाग तालीम आणि रंकाळा तलाव बी बघितला. पण मोतीबाग तालीम मात्र आमच्या काळजात रुतून बसली. तिथं गेल्यावर मला आपला संतू आठवला. मनालाच म्हणालो, संतू 12वी पास झाला की त्याला कोल्हापूरला त्याच तालमी ठेवायचा आणि तिथल्याच एखाद्या कॉलेजात त्याचं नाव घालायचं. येताना ही गोष्ट मनात पक्की करून आलोया. आणि संतूला जी भेट देणार आहे ती दुसरी तिसरी कोणतीच नाही, तर संतूला पुढच्या शिक्षणासाठी कोल्हापुरात ठेवून एक नामांकित पैलवान बनवायचं आहे. ही भेटीची गोष्ट ऐकून राजाक्काबाई म्हणाल्या, डोसक्यात काय खूळ घेऊन आलायसा म्हणायचं? आपला वाडा खानदानी हाय, 50 एकर जमीन हाय, बँकेचं कर्ज काढून निम्मी जमीन बागायती केली सा, 5 लेकी 5 दिशासनी नांदाय गेल्यात, घरात एकुलता एक लोक हाय, त्याला बी परमुलकात काय म्हणून पाठवायचा? आता पुढं शाळा बी नको आणि ती तालीम बी नको, आणि तुम्ही बी थकलायसा आता. संतू बघील आपली शेती माती, आणि 2 वर्षानं त्याचं 4 हात केलं म्हणजे घरात बी गोकुळ नांदल. असला काहीतरी विचार करा. राजाक्काबाईचं हे ऐकून घेऊन बापू संतूला म्हणाले, संतू, आई अडाणी आहे, तुझा काय विचार आहे? हे इथं शिकण्यापेक्षा कोल्हापुरात चांगलं शिकशील आणि मोकळ्या वेळात तालीम बी होईल. संतू विचार करून म्हणाला, माझं काही नाही, उलट मला कोल्हापुरात शिकायला आवडेल. संतून होकार दिला तसे बापू समाधानी झाले. त्याची आई मात्र चिडली. रागानं म्हणाली, उंडगं हिंडायला मिळेल म्हणून त्याला कोल्हापूरला जायचं आहे. मला हे काय पसंत नाही. काय करायचं हे तुम्ही बापल्याक ठरवा. असं म्हणून राजाक्काबाई फणकारानं उठल्या व आत स्वयंपाकघरात गेल्या. तसं बापू संतूला म्हणाले, संताजीराव, तयारी ठेवा. तिथली सगळी व्यवस्था आपलं आमदार साहेब करतील. त्यांच्या ओळखीनं तिथं चांगली सोय होईल. संतूनं मान हलवली आणि उठून तो बाहेर गेला. संतूचा 12वीचा निकाल लागला. तो चांगल्या मार्काने पास झाला. ठरल्याप्रमाणे बापूने आमदार कामत्यांना गाठला. पोरग्याला कोल्हापूरला शिकायला ठेवून तिथल्या मोतीबाग तालमीत त्याचं नाव घालण्याचा बेत त्याने आमदारांना बोलून दाखवला. आमदारांनी कोल्हापूरला फोनाफोनी केली व तिथल्या एका आमदार मित्राला एक पत्र लिहिलं. लिहिलेलं पत्र बापूंना देऊन म्हणाले, हे पत्र घेऊन बिंदास जावा, तुमचं काम होईल. बापू पत्र घेऊन घरी आले. संतूला म्हणाले, उद्याच निघूया. स्पेशल भाड्याची जीप गाडी सांगू. तुला लागणारं सामान घेऊन निघूया. काही राहिलंच तर तिथं घेऊ. राजाक्काबाईंनी रडं मांडलं. बापूने त्यांना समजावलं. संतूचंही काळीज आईच्या मायेनं जड झालं.
तरी पण त्याच्या मनात शाळेपेक्षा मोठा नामांकित मल्ल बनण्याची ईर्ष्या होती. त्या ईर्ष्येनंच तो कोल्हापूरच्या तालमीत राहायला तयार होता. दुसरा दिवस उजाडला. संतू बापूंच्या बरोबर जीपमधून मार्गस्थ झाला. दिवसभराचा प्रवास करून रात्री 9 वाजता त्यांची जीप कोल्हापुरात पोचली. बापूंनी एका लॉजचा आश्रय घेणं पसंत केलं. सकाळी 10 वाजता बापूंनी संतूसह आमदार तानाजीराव शिंदेंचं ऑफिस गाठलं. तिथल्या गर्दीतून वाट काढीत ते आमदारापर्यंत पोचले. कामत्यांची चिठ्ठी त्यांच्या हाती दिली. ती वाचताच आमदार म्हणाले, वाह वाह, छान. कोल्हापूरच्या मातीत कुस्तीचे धडे गिरवण्यासाठी मराठवाड्यातून एक पैलवान येतोय, याचा मला आनंदच आहे. असं म्हणून त्यांनी संतूची उभे राहून पाठ थोपडली. आपल्या सचिवाला म्हणाले, सरदेसाई, यांची सर्व व्यवस्था बघा. या मुलग्याला राजाराम कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देऊन तिथलीच हॉस्टेलची खोलीही देण्याची व्यवस्था करा. संतूच्या कामाला गती आली. त्याला कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. राहण्याची व्यवस्था झाली. 4 दिवस थांबून बापू परत निघाले. निघताना लेकराला छातीशी धरून गळ्यातला हुंदका व डोळ्यातले आसवं रोखत म्हणाले, तुला तळ हातावरच्या फोडासारखा जपलाय. काळजी घे, काळजी घे. घरला फोन करीत जा. पैसा किती बी लागू देईल, खाण्यापिण्याची आबाळ करू नगस. बापूंचं पहाडी काळीज हे लावलं. त्यांच्या मिठीत तोही भावना वश होऊन हुंदके देत होता. बापाच्या कर्तव्याला आणि मुलग्याच्या कर्तृत्वाला भावनांचे उमाळे फुटले. बापू गावाकडे परत फिरले. संतूची शाळा व तालीम सुरू झाली. दिवसांदिवस पुढे सरकत होते. काही महिने सरले. बघता बघता वर्ष संपलं. संतूनं अभ्यासात व लाल मातीत आपल्या नावाचा ठसा उमटवला. तो एक चांगला उगवता मल्ल म्हणून कोल्हापुरातल्या सर्वच तालमीतून प्रसिद्धीस आला. कॉलेजमधून विद्यापीठीय कुस्तीतही त्याचं नाव झालं. कुस्ती शिकवणाऱ्या वस्तादांच्या आशा पल्लवित झाल्या. आपल्या हाताखाली भविष्यातला एक महाराष्ट्र केसरी पैलवान घडतोय याचा त्यांना अभिमान वाटू लागला. ही सर्व वार्ता संतू फोनवरून आपल्या आईला व बापूंना देत होता. बापूंची छाती स्वाभिमानानं रुंदावत होती. संतूचा पराक्रम ते गावभर सांगत होते. असं सगळं आनंदाचं भरतं बापूंच्या घराला व गावालाही आलं होतं. बघता बघता 3 वर्ष निघून गेले. संतूचं शिक्षणही पूर्ण झालं. त्याचवेळी दुष्काळानं मराठवाड्यात हातपाय पसरायला सुरुवात केली. पहिल्या वर्षी पाऊस जेमतेम पडला. दुष्काळी पट्ट्यातल्या विहिरींनी कसा तरी तग मारला. बापूंच्या 50 एकरात 3 विहिरी होत्या. त्यातल्या 2 विहिरींनी तळ गाठला. एका विहिरीला बऱ्यापैकी पाणी होतं. पण 24 तासात 18 तास सुरू असलेल्या भारनियमनामुळे विहिरीवरच्या विद्युत पंपांना वीज मिळेनाशी झाली. विहिरीत पाणी असून सुद्धा ऊसाची शेतं करपू लागली. बापू हवालदिल झाले. त्यांना घेतलेल्या कर्जाची चिंता लागली. 5 मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज व शेतात पाईपलाईनसाठी काढलेलं कर्ज थकबाकीत निघालं. बँकेची नोटीस आली. बापूंनी कसेबसे व्याजाचे हप्ते भागवले. दुसऱ्या वर्षीचा दुष्काळ अधिक तीव्र झाला. जगण्यासाठीचा संघर्षही जीव घेणा झाला. बापूंनी जपून ठेवलेली पुंजी ही संपत चाललेली. एक दिवस संतूचा फोन आला. तो म्हणाला, बापू, मी पदवी घेतली. मी चांगल्या मार्काने BA झालोय. तुमची इच्छा असेल तर इथेच MA करीत मी आता जास्ती वेळ कुस्तीला देण्याचा विचार केला आहे. तुमचा काय निर्णय असेल तो लवकर कळवा. पुढे शिकायला नको असेल तर गावी परत येईन. संतू बोलत होता. बापू त्याचं बोलणं कानात साठवीत होते. पण त्याच्या प्रत्येक शब्दानं त्यांच्या काळजीचं धारदार पातळ त्यांच्या हृदयात अधिक खोलवर घुसत होतं. फोन बंद झाल्यावर बापू पटकन जमिनीवरच बसले. त्यांच्या कपाळावर घाम आलेला पाहून संतूची आई घाबरली. बाप लेकांचा काहीतरी खटका उडालाय असं तिला वाटलं. ती बापूंना म्हणाली, काय म्हणाला संतू? काय वेडं वाकडं तर बोलला नाही ना? मग त्यो कशाला वाईट बोलल? जे बोलला ते चांगलंच बोलला. त्यो संतूनं पदवी घेतली असं त्यो सांगित होता.
मला लय आनंद झाला. काय सांगतायसा काय? मला तर आता आबाळच ठेंगणं झाल्यागत वाटायला लागले बघा. पहिल्यांदा देवाला साखर ठेवते जाते. असं म्हणून राजाक्काबाई लगबगीनं स्वयंपाकघरात गेल्या. फळीवरच्या डब्यातील वाटीभर साखर घेऊन मधल्या माळीतल्या देव्हाऱ्यापुढे आल्या. देवापुढे साखरेची वाटी ठेवून त्याला हात जोडून म्हणाल्या, आई अंबाबाई, मल्हारी मार्तंडा, तुमचं लई उपकार झालं म्हणायचं. माझं पोरगं लई मोठी शाळा शिकलं बघा. ती पण तुमचीच कृपा आहे. उद्याला पेढं ठेवीन. आजचा दिवस साखरेवर गोड मानून घ्या. तुमचा आशीर्वाद असाच राहू दे माझ्या धन्यावर आणि माझ्या एकुलत्या एका लेकावर. राजाक्काबाई हर्षवायू झाल्यासारख्या देवापुढं बोलत होत्या. त्यांचं सगळं बोलणं बापू ऐकत होते. एका भोळ्या फावड्या आईचं मन लेकासाठी ओसंडून वाहत होतं. राजाक्काबाईंनी देवारात ठेवलेली साखरेची वाटी उचलली आणि त्यातली चिमूटभर साखर घेऊन त्या बापूंच्या जवळ येत म्हणाल्या, घ्या, तुमचं बी तोंड गोड करा. बापूने उजव्या हाताच्या तळव्यावर साखर घेऊन ती तोंडात टाकली. तेव्हा राजाक्काबाई म्हणाल्या, बातमी एवढी गोड होती तर मगाशी तुम्हासनी कपाळावर घाम का फुटला होता? बापू म्हणाले, बातमी गोड आहे पण काय, पोरग तिथंच राहायचं म्हणतंय आणि पुढचं शिक्षण बी घ्यायचं म्हणतंय. मग ह्यात वाईट काय हाय? चांगलंच आहे की. तुम्ही बघतायसा, दुष्काळ ह्यो असा पडलाय. हिरे आटल्या, वीज नाही. उभा ऊस करपून गेलाय. कर्जाचा डोंगर व्याजानं वाढत निघालाय. पोराला तर महिन्याला 25,000 पाठवायला लागतात, तरच त्याचं शिक्षण आणि तालमीच्या खाण्यापिण्याचा मेळ जमतोय. घरातली पुंजी तर आता संपून गेली. पुढे काय करायचं ते आता तुम्ही सांगा. राजाक्काबाई विचारात पडल्या. नवऱ्याला काय तोडगा सांगावा विचार करू लागल्या त्या. शेवटी विचार करून त्या म्हणाल्या, पोरग्याचं मन दुखवलं असं काय बी करायचं नाही. म्हणजे तुम्ही सांगशील ते करू. म्या म्हणते त्याला असं सांगितलं तर. कसं सांगायचं म्हणता? त्याला म्हणायचं आता शाळा बास झाली. आणि तालमीचं काय? करेपुरात तालीम असेलच की, तिथं त्याला तालमीत ठेवायचा. ही राजाक्काबाईंची योजना बापूंना पसंत पडली. ते म्हणाले, असंच काहीतरी सांगून तिची समजूत काढूया. दोघांच्या विचारानं निर्णय पक्का झाला. बापूंनी संतूला फोन लावला. त्याला म्हणाले, महिनाभर गावाकडे ये, इथं आल्यावर पुढे काय करायचं ते ठरवूया. संतू थोडे आढेवेढे घेत घरी येतो म्हणाला. 8 दिवसातच संतू बॅग घेऊन विठ्ठलवाडीत हजर झाला. वाड्याच्या उंबरठ्यावरच आईनं त्याच्यावर चटणी भाकरीचा तुकडा उतरून टाकला. लेकाला नजर लागू नये म्हणून चुलीची बोटावरून नेलेली काळी काजळी त्याच्या गालावर लावली. तेव्हा संतू म्हणाला, मी तुला अजून लहानच वाटतोय. तो किती बी मोठा झाला तरी आईसाठी लोक लहानच असतोय रे का, असं त्याची आई म्हणाली. 2 दिवसात संतू घरात आणि गावात रुळला आणि एका दिवशी त्याची आईच त्याला म्हणाली, संतू, आपणासनी शेती भाती हाय, एवढी जमीन हाय, जनावरांचा खटला हाय, त्यासनी आता कोण सांभाळायचं ते तूच सांग. हे तर किती करतील. त्यासनी पण कोणीतरी मत्तीला नको काय? आणि मला बी आता सुनबाई पाहिजे आहे. आईचं बोलणं संतूच्या लक्षात आलं. तो कासावीस झाला. आईला म्हणाला, मला अजून तालीम करायची आहे. लगीन करून बी तालीम करायला कोण नको म्हणतंय, म्हणून आता आधी लगीन करायचं. तिनं आपला निर्णय संतूवर सरळ सरळ लादला. त्याला बापूनही दुजोरा दिला. लग्न करायचा निर्णय पक्का झाला. आबा कामाला लागले.
पावसाळ्याच्या तोंडावरच त्यांनी संतूच्या लग्नाची सुपारी फोडली. शामगावच्या सदाशिव पाटलांची मुलगी संतूला करायची ठरलं. याद्या व साखरपुडा झाला. दुष्काळानं हैराण झाल्या बापूंनी घाईघाईनंच त्याचं लग्न उरकलं. नाही नाही म्हणत लग्नासाठी पुन्हा कर्ज काढून खर्च करावा लागला. हिरव्या चुड्यानं व हळदीच्या अंगानं बऱ्यापैकी सोन्याच्या दागिन्यांनी सजलेली उर्मिला लक्ष्मीच्या पावलांनी मान्सूनच्या पावसाच्या झडी संगतीला घेऊनच संतूच्या वाड्यात आली. त्याची आई म्हणाली, पोरगी शुभ पायगुणी आहे, पाऊस घेऊनच आली या. त्या वर्षी पाऊस बरा झाला. दुष्काळी पट्ट्याला दिलासा मिळाला. बापू सुखावले. ते शेतीच्या कामास लागले. आषाढाच्या पावसानं विहिरीनं पाणी वाढलं. बापूंचं शिवार फुललं. कर्जफेडीची आशा निर्माण झाली. संतू संसारात रमला. तरी पण त्यानं तालीम व व्यायाम सुरूच ठेवला. सकाळी 1-2 तास करेपूर शहरातल्या नावाजलेल्या पवार आखाड्यात सरावासाठी जायचा. शहर त्याच्या गावापासून 3 किलोमीटरवर होतं. तिथपर्यंत तो सकाळी उजाडायच्या आत रबरी बूट घालून पळत जायचा. असाच एके दिवशी तो कडाक्याच्या थंडीतून करेपूरला धावत निघाला होता. त्याच्या अंगात ट्रॅकसूट व पायात रनिंगचे बूट होते. रस्त्यावर दाट धुकं पडल्यामुळं थंडी अधिकच शरीर गोठवणारी जाणवत होती. उजाडत आलं. शहरही जवळ आलं. शहराशेजारच्या रस्त्यावर एका बस थांब्यावर शाळेला जाणारी काही छोटी मोठी मुलं मुली उभी होती. त्यांच्यासोबत त्यांचे पालकही त्यांना घालवण्यासाठी आलेले. त्यांच्या वेशभूषेवरून ती इंग्रजी शाळेत शिकत असल्याचं संतूच्या लक्षात आलं. प्रत्येकाच्या अंगावर थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकरीचे स्वेटर व हातापायात मोजे होते. प्रत्येकाच्या पायात पांढरे बूट होते. थांब्यावरचे हे दृश्य नजरेनं टिपत संतू धावत होता. तेवढ्यात इंग्रजी शाळेची बस आली. त्यांच्यासमोर थांबली. संतू बसला वळसा घालून पुढे गेला. मनाशीच म्हणाला, ही श्रीमंत घरातली लेकरं असली पाहिजेत, म्हणूनच महागड्या इंग्रजी शाळेत शिकतात. पुढच्या टप्प्यावर समोरचं दृश्य पाहून त्याच्या पायांची गती कमी झाली. एका कचराकुंडीजवळ एवढ्या सकाळी व इतक्या कडाक्याच्या थंडीत एक जीर्ण साडीसारखंच तिचं आयुष्यही फाटलेली 30-35 वर्षांची एक बाई त्या कचराकुंडीत काही शोधत होती. तिनं खांद्याला अडकवलेल्या झोळीत काही गोळा करीत होती ती. तर डाव्या काखेत 2 वर्षांचं चिमुकलं नुसत्या शर्टावरच तिला चिकटून बसलेलं. त्याच्या शर्टाची बटणंही तुटलेली. तो कधी काळी धुतला असेल असा वाटावा. खाली नागडच होतं. तिच्या पाठीमागं एक 5 वर्षांची मुलगी फाटक्या फ्रॉकवरच तिच्या पाठीमागून फिरत होती. ते दृश्य पाहून संतू ब्रेक लागल्यासारखा जागेवर थांबला. त्याला प्रश्न पडला, या बाईला आणि तिच्या लेकरांना थंडी कशी सोसते? त्यानं पाठीमागं वळून पाहिलं. बस निघून गेलेली. बस थांबा रिकामा झालेला. तो त्या बाईच्या लेकीकडे पाहत स्वतःशीच म्हणाला, मघाशी बस थांब्यावर उभ्या असलेल्या मुलामुलींसारखंच या चिमुरडीचं वय, पण हिच्या नशिबी शाळेऐवजी नरक वास आला. उजाडल्यापासून दुर्गंधीशी नातं. हे सगळं यांना कसं सोचतंय? त्या बाईलाच आपल्या प्रश्नाचं उत्तर विचारावं असं त्याला वाटलं. तो 4 पावलं पुढं गेला. नाक जाळून टाकणारी दुर्गंधी त्याला असह्य झाली. त्यातूनही तो त्या बाईला म्हणाला, ताई, तुम्हाला आणि तुमच्या लेकरांना थंडी वाजत नाही? त्यानं उच्चारल्या ताई या शब्दानं तिनं चमकून त्याच्याकडे पाहिलं व ती आपलं मन मोकळं करीत म्हणाली, असं विचारणारं तुम्ही पहिलं पैलवानगडी भेटलासा. काय करतासा? पोटातली आग थंडीला बी जाळून टाकतीया. लेकरांचं म्हणशीला तर त्यांच्या जिंदगीचं जगणं म्या रोज हे असल्या कचऱ्यात शोधतीया. ते बी मजबुरीनं. त्यासनी बी हे मजबुरीचं जगणं कळतंय बाबा. ह्यापेक्षा काय सांगू? काही एकदा वाटतं एक खाऊन मरून जावावं, पण ह्या पोटच्या गोळ्यांसाठी जगावंच लागतंय आणि मरणाला बी परत पाठवावं लागतंय. तिचा प्रत्येक शब्द संतूचं संवेदनशील मन चिरत गेला. तिचं सगळं बोलणं जसंच्या तसं त्यानं मनाच्या कप्प्यात साठवून ठेवलं आणि पुन्हा त्याच्या पावलांनी धावण्यासाठी गती घेतली.
काळाच्या गतीबरोबरच संतूचे संसार वेल फुलत गेले. 5 वर्षात त्याला 3 अपत्ये झाली. तिन्हीही मुलीच झाल्या. आई म्हणाली, बापाच्या आज पावलावर गेलास. बापागतच मुलींचं पंचांग पूर्ण होणार. आईचं बोलणं ऐकून त्याच्या काळजात धस्स झालं. स्वतःला सावरत तो आईला म्हणाला, पंचांग कशाला पाहिजे? मुलगीसुद्धा मुलग्या इतकी श्रेष्ठ आहे. आता मला मुलगा नकोच. बायकोचं कुटुंब नियोजन करणार. त्यानं त्याचा निर्णय बोलून दाखवला. आई चिडली. त्याला म्हणाली, वंशाला दिवा नको का? मुलीसुद्धा दिवाच आहेत. थोडी वादावादी झाली. बापू म्हणाले, त्याला पाहिजेल तसं करून देईल. तुमचं शानपण जुन्या पिढीतलं आहे, ते नव्या पिढीला पटायचं नाही. असं म्हणून बापूंनी वाद थांबवला. एक दिवस बायकोला माहेरी पाठवून त्यानं तिची संतती नियमनाची शस्त्रक्रिया एका दवाखान्यात करून घेतली. बातमी त्याच्या घरात पोचली. आईनं आकांत केला. म्हणाली, एवढा मोठा वाडा हा आहे, एवढी मोठी शेती आहे, आता ह्या खानदानाला वंश नाही. संतू, तो लई वाईट केलंस, लई वाईट केलंस. असं म्हणून आई रडत राहिली. बापूंनी मौन पाळलं. बातमी गल्लीत गेली. माणसं म्हणाली, पैलवान म्हणजे गुडघ्यात मेंदू, त्याला कसला विचारच नाही तर. पोरगी म्हणजे पराया धन. आता बापूनं कमावलेली इस्टेट 3 दिशासनी जायची. काही पाहुणं पै मनातल्या मनात म्हणाले, संतूला आपलाच पोरगा दत्तक घालू. संतूने या सर्व लोकनिंदेकडे दुर्लक्ष केलं. आतल्या आत खचलेले बापू घराण्याच्या वारसापेक्षा कर्जाच्या बँक नोटिशीनं खचत निघाले. एका रात्री अचानक त्यांचा श्वास थांबला. सगळ्या वाड्याने हंबरडा फोडला. पै पाहुणे, 5 बहिणी, त्यांचे पाहुणे मंडळी आले. वाडा दुःखात बुडाला. 13 दिवसांचे सोपस्कार संपले आणि खऱ्या अर्थाने संसाराचा गाडा आता संतूच्या हाती आला. संतूची जबाबदारी आता वाढली. त्याची पैलवानकी केव्हाच संपली होती, पण तालमीत कमावलं पिळदार शरीर तसंच होतं. त्याच्या बळावरच त्यानं संसाराच्या गाड्याला खांदा दिला. व्यायामात खर्च होणारी शक्ती त्यानं रानात वापरली. तो आपल्या शिवारात अहोरात्र राबला. मुली मोठ्या होत निघाल्या. पहिली लेक शाळेत गेली, दुसरी बालवाडीत. शेतातलं उत्पन्न आणि खर्च यांचा मेळ बसू लागला. अशीच 10 वर्षे निघून गेली. वडिलांच्या कर्जाचं ओझं थोडं हलकं झालं, पण ते त्याच्या मानगुटीवरून उतरलं नाही. अशातच पुन्हा निसर्ग फिरला. गारपिटीत कापूस गेला, गहू झोपला. पुढच्या वर्षी अवर्षणाची परिस्थिती आली. पाऊस पडलाच नाही. अशीच दुष्काळाची 2 वर्षे गेली. संतू जिकरीला आला. कर्जाचे हप्ते थांबले, विहिरीचं पाणी गेलं, पिकं जळाली. जगण्याच्या लढाई जनावरांचा गोठा रिकामा झाला. शेतकऱ्याघरची खरी दौलत गेली. त्याच वर्षी आई ही बापूंच्या वाटेवरून देवाघरी गेली. पत्नीनं त्याच्या मनाला उभारी दिली. एका सकाळी बँकेचा अधिकारी संतूच्या वाड्यात आला. यापूर्वी बँकेनं त्याला वसुलीच्या कैक नोटिसा दिलेल्या. पैशाचं नाटक करायला येत नव्हतं. बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल, अशीच परिस्थिती तयार झालेली. आलेल्या अधिकाऱ्याने पुन्हा अंतिम नोटीस दिली. त्याच दिवशी त्याच्या गावात कर्जबाजारीपणाला कंटाळून 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आत्महत्यांचं हे लोण बऱ्याच वर्षांपासून मराठवाड्याच्या दुष्काळी पट्ट्यात चालू होतं. आता ते प्रत्यक्षात त्याच्या गावात आलं. आत्महत्याग्रस्त कुटुंबाने आकांत केला. त्यांचा आकांत वर्तमानपत्राने पेपरच्या पहिल्या पानावर मांडला. नाकर्त्या व बेजबाबदार सरकारवर टीकेची झोड उठली. गावात मंत्र्यांची लाल दिव्याची गाडी आली. मोठमोठे अधिकारी आले. मेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांचं सांत्वन केलं. 2 लाखांच्या मदतीच्या घोषणा मंत्र्यांनी प्रसार माध्यमासमोर केल्या आणि मंत्र्यांच्या गाड्या धुळा उडवत निघून गेल्या. विरोधी पक्षाचे नेते गावात आले. त्यांनी मंत्र्यांच्या आश्वासनावर टीका केली.
आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरात शाळा शिकणारी लहान मुलं होती. त्यांना आपण दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाचा खर्च चालवू, असे विरोधक नेते म्हणाले. तेही आले तसे निघून गेले. काही महिने सरले. मेलेल्यांची कुटुंब सरकारी मदतीच्या प्रतीक्षेतच राहिली. ना त्यांना सरकारी मदत मिळाली, ना विरोधी नेत्यांनी त्यांच्या मुलांना दत्तक घेतलं. सर्व काही तोंडाचाच बाजार होता. या सर्व घटना व घडामोडी संतू पाहत होता. त्याचं भावनावश मन त्यावर रात्रंदिवस विचार करीत होतं. एक दिवस संतूवरच आपत्ती आली. बँकेनं लिलावाची नोटीस त्याच्या वाड्यावर चिकटवली. तसंच ती चावडीच्या भिंतीवरही चिकटवली. गावभर त्या नोटिशीची चर्चा झाली. काही जण म्हणाले, संतूला मोठा पैलवान करायच्या छंदात संतूच्या खुराकासाठी बापानं कर्ज काढून संतूला पैलवान केला. त्यानं नुसतं खाऊनच तालमीत झोपा काढल्या. ना त्याला पैलवानकी जमली, ना शेती जमली. पैलवान गडी नुसता वाया गेला आणि बाप कर्जाच्या काळजीनं मेला. असं माणसं 10 तोंडानं बोलत होती. मित्रांच्याकडून ही गावातली चर्चा संतूच्या कानावर येत होती. पण तो करणार तरी काय? नियतीपुढं संतू हतबल झाला. त्यामुळे त्याच्या मनात वारंवार आत्महत्येचा विचार येऊ लागला. संसाराचे हे सगळे पाश आपण तोडून टाकले पाहिजेत, असं त्याला वाटू लागलं. आत्महत्येच्या विचारानं त्याच्या मनात ठाण मांडलं. तो मनाशीच विचार करू लागला, माणसाचं जगणं एवढं दुःखदायक आहे, तर मग मरण किती यातनादायी असेल. फास लावून मरावं म्हटलं तर ते सर्व आपल्या हातानंच करावं लागणार. फास लागल्यानंतर गुदमरणाऱ्या जीवाची जाणीव होईल. अखंड यातनाने शरीर धडपडत राहील. समजा विष पिऊन आत्महत्या करायची तर त्याच्या वेदनाही खूप जाणवतील. कुत्र्याच्या मोतीनं मरण येईल. मग कसं मरण यावं, ते सुद्धा एका झटक्यात आलं पाहिजे. त्याची यत्किंचित ही जाणीव झाली नाही पाहिजे. असं मरावं, असा विचार करीत तो विहिरीच्या काठावरून उठला आणि त्याची नजर विहिरीच्या बाजूलाच असलेल्या विजेच्या खोक्यावर गेली. त्या खोक्याची दारं उघडीच होती. मीटर शेजारच्या फ्युजा त्याच्या नजरेत भरल्या. त्या पाहत तो म्हणाला, झटकन मरावयाची ही सोपी पद्धत आहे. या फ्युजात वायरी घालून त्या आपल्या पायांना गुंडाळायच्या आणि कटावट उचलायचा. झालं. एका क्षणात गेलेलं पण कळणार नाही. हे सगळं झालं, पण हे सगळं करायचं धाडस होईल का आपल्याला? आपण पैलवान गडी असून काय करायचं? स्वतःच्या हातानं मरायला नाही जमायचं. असा विचार करीत तो गावाच्या दिशेनं चालत राहिला. तो घरी आला तेव्हा दिवस मावळून गेला होता. त्याची पत्नी उर्मिला चौकटीतच त्याची वाट पाहत उभी होती. संतूचा रंजीस झालेला चेहरा बघून ती त्याला म्हणाली, आज तब्येत बरी नाही का? तोंड का पडलंय? बरी आहे. शेतातल्या कामानं आळस आलाय, असं म्हणून तो घरात आला. बरं, चहा ठेवते. हातपाय धुवून चहा प्या, म्हणजे बरं वाटेल, असं ती म्हणाली. चहा पिताना संतूनं वारंवार बायकोच्या कपाळावर तिनं कोरलेल्या कुंकवाच्या गोल चंद्राकडे बघितलं. त्याला कसं नुसत झालं. आपण आत्महत्या केली तर हे कपाळ पांढरं होणार, उजाड होणार. या कपाळाचं वैराण वाळवंट होणार आणि कपाळासारखंच तिच्या आयुष्याचंही वाळवंट होणार, असा विचार त्याच्या मनात चमकून गेला. त्याचवेळी उर्मिला म्हणाली, धनी, असं खुळ्यांगत माझ्या कपाळाकडे काय बघतायसा? कपाळाचं कुंकू इसकाटलंय काय? तो भावचाळला. काय नाही, काय नाही म्हणाला. ते अखंड रात्र त्याला खायला उठली. त्याची झोप उडाली. रात्रभर त्यानं आत्महत्येचाच विचार केला. पहाटे पहाटे त्याला कल्पना सुचली. मरणाचा सोप्पा उपाय सापडला. विजेच्या भार नियमनाची वेळ त्याला आठवली. तेव्हा तो मनाशीच म्हणाला,
विजेच्या भार नियमाची वेळ संपत आली की आपण मरणाची तयारी करायची. मोटारीच्या फ्युजात वायरी घालून त्या आपल्या हातापायांना गुंडाळायची आणि वीज यायची वाट बघत थांबायचं. सगळं कसं एका क्षणात होईल. ना यातना ना धडपड, कळणार पण नाही. हा उपाय सोपा आहे. या प्रयोगाचा त्यानं निश्चय केला. दुसऱ्या दिवशी शेतावर येताना त्यानं गावातल्या दुकानातून 2 बारीक तारा खरेदी केल्या. दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत भार नियमन होतं. 4:30 वाजता त्यानं मोटारीच्या फ्युजात तारा घातल्या आणि त्या आपल्या पायांना गुंडाळून जमिनीवर बसला. आता तो आपल्या मरणाची वाट पाहत होता. त्याच्या मनगटावरच्या घड्याळातला सेकंद काटा टक टक करीत पळत होता. मिनिटाने मिनिट पुढं सरकत होते. घड्याळाचा मिनिट काटा पुढे सरकेल तसं त्याचं मरण जवळ येत होतं. आता फक्त 10 मिनिटं उरली. त्याच्या मनात विचारांचं काहूर उठलं. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्याला कऱ्हेपूर शहरात थंडीच्या दिवसात भेटलेली ती भंगार गोळा करणारी बाई आठवली. कचरा कुंडीत कडाक्याच्या थंडीत अगदी सकाळी भंगार शोधणारी ती 2 लेकरांची माऊली त्याला म्हणाली होती, बाबा काय करावं, कैकदा वाटतं इक खाऊन मरून जावावं, पण काय करणार, ह्या पोटच्या गोळ्यासाठी जगावं लागतंय. म्या मेलो तर ही लेकरं कशी जगतील, म्हणून ह्या लेकरांसाठीच मरणालाही परत पाठवावं लागतंय. या आठवणीनं तो बेचैन झाला. त्या बाईच्या जागी त्याला त्याची बायको उर्मिला दिसू लागली. तिच्या कपाळावरचा तो गोल कुंकवाचा चंद्र दिसू लागला. एका क्षणात तिच्या कपाळावरचा तो चंद्र गायब झाला आणि तिचं कपाळ उजाड झालं. तो भानावर आला. त्याचं मन त्याला म्हणालं, संताजीराव, ती भंगारवाली माऊली बोलली ते लाख मोलाचं होतं. तुमच्यासारखीच तिनं आपल्या पायात प्रपंचाची बेडी अडकवून घेतली होती, पण तिनं प्रपंचातून पळ काढला नव्हता. तर ती आपल्या लेकरांसाठी जगण्याचं बळ धरून कचरा कुंडीत लेकरांचं जगणं शोधित होती. भंगारच्या मिळकतीवर जगत होती ती. केवढी जिद्द त्या बाईची. ती तुमच्यासारखी नाउमेद न होता काळावर स्वार झाली होती. तिच्यासारखीच तुमच्या पदरी पण 3 लेकरं आहेत. तुम्ही एका क्षणात जाशीला, क्षणात, पण तुमच्या लेकींचं काय होईल? तुम्ही तुमच्या बायकोचा विचार केला का? काय करेल ती बिचारी? ती तुमच्याच वाटेवरून स्वर्गात येईल की मुलींना जगवण्यासाठी बळ धरून त्या भंगारवाल्या बाईसारखीच परिस्थितीच्या कचरा कुंडीत आपल्या लेकींचं जगणं शोधेल? काय करेल? काय करेल? तो विचारातून खाडकन बाहेर आला. त्यानं मनगटावरच्या घड्याळात पाहिलं. त्याच्या मृत्यूची वेळ 3 मिनिटावर आली होती. त्याला दरदरून घाम फुटला. तो एका क्षणात उठला आणि त्यानं फ्युजात घातलेल्या तारा उपसल्या. त्याच्या छातीची वाढलेली धडधड सौम्य झाली. त्यानं मावळतीच्या सूर्याकडे बघितलं. तो लांबवर असणाऱ्या पर्वतरांगावर उतरत चाललेला. त्याचा रंग त्याच्या बायकोच्या कपाळावरच्या कुंकवासारखाच गडद होत निघालेला. त्या सूर्याला त्यानं हात जोडले व म्हणाला, सूर्यदेवा, माझी चुकी झाली. मी कायमचाच अस्ताला गेलो असतो आणि तुझं दर्शन बी झालं नसतं मला. असं म्हणून त्या मावळतीच्या सूर्याकडून जगण्याची नवी ऊर्जा घेऊन त्यानं गावाच्या दिशेनं तोंड फिरून पाऊल उचललं आणि चालता चालता मनाशीच म्हणाला, एक बाई जर कचरा कुंडीत आपलं जगणं शोधत असेल तर माझ्यासारख्या पैलवान गड्याला ह्या विशाल दुनियेत जगायचं काय अवघड आहे. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह.